नमस्कार मित्रांनो, स्पार्टन प्रदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, नव्याने तुमच्यासाठी मित्रांनो महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक दर्जा शाळेतल्या अल्पसंख्याक दर्जा शाळा प्राप्त असतील बरेचसे काही जाहिराती मित्रांनो ते तुमच्यासाठी घेऊन आलेले मित्रांनो. तर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब करा, जेणेकरून मी मित्रांनो महाराष्ट्रामधल्या जेवढ्या पण जाहिराती असतील मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करेल मित्रांनो. तर बघा मित्रांनो, सगळ्यात प्रथम पहिली जाहिरात बघा, अँग्लो उर्दू हायस्कूल अकोल्याची मित्रांनो, रहबर कॅम्पस, मोहता मिल रोड, फिरदौस कॉलनी, तालुका जिल्हा अकोल्याची मित्रांनो. अंशतः अनुदानित 60% मित्रांनो बघू शकता. सहशिक्षकाचं पद आहे मित्रांनो. याच्यामध्ये विषय बघा मित्रांनो गणितासाठी, त्यानंतर वर्ग बघा मित्रांनो 8वी ते 10वीसाठी मित्रांनो बघा एक जागा आहे. आणि पात्रता BSc BEd मित्रांनो. पात्रता काय मित्रांनो, BSc BEd अशी पात्रता आहे मित्रांनो. बघा, पात्र वयस्क उमेदवारांनी आवश्यक मूळ शैक्षणिक व्यावसायिक कागदपत्रासह दिनांक 19/7/2025 रोजी सकाळी ठीक 11 ते 3 वाजेपर्यंत खर्चाने शाळेच्या कार्यालयात हजर राहायचं आहे मित्रांनो. लक्षात असू द्या मित्रांनो, सहशिक्षकाचं पद आहे मित्रांनो. विषय गणित हे, वर्ग मित्रांनो 8वी ते 10वीपर्यंत आहे मित्रांनो. एक जागा आहे आणि पात्रता आहे मित्रांनो तुमची BSc BEd मित्रांनो. याच्यामध्ये मित्रांनो कोणत्याही प्रकारचा इथं या ठिकाणी उल्लेख केला नाही TETचा CETचा मित्रांनो. त्याच्यामुळे मित्रांनो नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या मुलाखत देऊ शकता मित्रांनो. बघा नेक्स्ट आहे मित्रांनो जाहिरात बघा, शहाबाबू एज्युकेशन सोसायटी पातूर जिल्हा अकोल्याची मित्रांनो. बघा ही पण अकोल्याची शासनाकडून अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थाद्वारे संचलित मित्रांनो. बघा ही सुद्धा मित्रांनो अल्पसंख्याक दर्जा प्राप्त अशी शाळा आहे मित्रांनो. सर सय्यद उर्दू हायस्कूल आहे मित्रांनो. बघा सर सय्यद उर्दू हायस्कूल आहे मित्रांनो, सैलानी नगर अकोला. अंशतः अनुदानित आहे मित्रांनो. बघा याच्यामध्ये इयत्ता 9वी ते 10वीच्या गटासाठी बघा 20% अशी अंशतः अनुदानित पद आहे मित्रांनो. किती मित्रांनो 20% आहे मित्रांनो. आणि वर्ग हे 9वी ते 10वीसाठी मित्रांनो. बघा सहाय्यक पदाचं पद आहे मित्रांनो. पदाची संख्या आहे की खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो. या ठिकाणी बघा BSc BEd जीवशास्त्र, BSc BEd जीवशास्त्रामध्ये तुमची सब्जेक्ट पाहिजे मित्रांनो जीवशास्त्र. माध्यम बघा मित्रांनो, माध्यम उर्दू आहे मित्रांनो. तुमचं मानधन या ठिकाणी दिलेलं मित्रांनो बघू शकता. S14चं पद आहे मित्रांनो. किती मित्रांनो S14 नुसार बघा मित्रांनो तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता 20% मध्ये किती पडणार मित्रांनो त्या ठिकाणी. तर बघा मित्रांनो वरील प्रमाणे पात्र वयस्क उमेदवारांनी मूळ कागदपत्र शैक्षणिक व्यावसायिक प्रमाणपत्रासह 16 जुलै 2025 बुधवार रोजी सकाळी ठीक 11 वाजता सर सय्यद उर्दू हायस्कूल सैलानी नगर अकोला, पत्ता त्या ठिकाणी देईल तुम्ही बघू शकता. डाबकी रोड, खैर मोहम्मद प्लॉट अकोला. या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीस खर्चाने उपस्थित राहावे मित्रांनो. सदर पदाच्या सेवेच्या अटी व शर्यती, वयोमर्यादा, पदनिर्मितीचे कारण, उपलब्ध कार्यभार इयत्ता बाबतीत शासन निर्णय बघा 6 फेब्रुवारी 2012 व दिनांक 10 जून 2022 अनुसार संपूर्ण माहिती शाळेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे मित्रांनो. तर नक्कीच मित्रांनो तुमच्याकडे जर उर्दू माध्यमाचं जर BEd वगैरे असेल मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच मुलाखत देऊ शकता मित्रांनो. तर बघा मित्रांनो नेक्स्ट आहे 100% अशी अनुदानित शाळा आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी आपल्याला 100% अशी अनुदानित शाळा आहे. तर बघा याच्यामध्ये आणि विशेष म्हणजे मित्रांनो बरेचशे वेळेस मला कमेंट्स आली होती मित्रांनो की कोल्हापूर जिल्ह्यातली जाहिरात. तर कोल्हापूर जिल्ह्यातली जाहिरात आहे मित्रांनो बघू शकता. हे बघा महात्मा ज्योतिराव कनिष्ठ महाविद्यालय कनिष्ठ व विज्ञान, राजपूतवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे सहाय्यक शिक्षकाची म्हणजे शिक्षण सेवकाची ही पदे सरळ सेवाने भरती करण्याकरिता जाहिरात दिलेली बघू शकता. याच्यामध्ये बघा मित्रांनो सहाय्यक शिक्षकाचं पद आहे मित्रांनो. शिक्षण सेवक पद बघा मित्रांनो 2 आहे. इथं विषयसुद्धा दिले तुम्हाला MSc BEd एक हे जीवशास्त्र आणि दुसरे भौतिकशास्त्रासाठी मित्रांनो. तुमचं जे असणार आहे मित्रांनो ते बघा शासनाच्या नियमानुसार येतील.
त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला प्रवर्गसुद्धा दिले बघा. ST दिले, OBCच्या 2 आहे, SCBCच्या 1 आहे, EWS ENTP यामधून 2 पदे भरणार आहेत बघा. त्यामुळे आरक्षण प्राधान्य दिले जातील मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर बघा शासन नियमानुसार जी किमान व कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे ती लागू ठरेल. तसेच शासनाने लागू केलेल्या नियमानुसार ठरवून दिलेले समांतर आरक्षण धोरण व तत्संबंध नियमावली सुद्धा लागू राहतील बघा. तर जे मित्रांनो जे महत्त्वाचं आहे ते सांगतो मित्रांनो. त्या ठिकाणी बघा तुम्हाला वरील व नमूद तपशील पात्रता उमेदवारांनी आपला अर्ज आवश्यक ते कागद तसं ट्रू कॉपी करून रजिस्टर पोस्ट अथवा बघा स्पीड पोस्टाने तुम्हाला 15 जुलै 2025 अखेर संस्थेच्या महात्मा ज्योतिराव फुले कनिष्ठ महाविद्यालय राजपूतवाडी या ठिकाणी तुम्हाला पाठवायचे मित्रांनो बघा. या ठिकाणी तुम्हाला अर्ज पिन नंबर सहित पत्तासुद्धा दिलेला आहे. अर्ज संपूर्ण नाव, पत्ता, पिन, चालू मोबाईल नंबर नमूद करावा. पात्र उमेदवारांनी स्वखर्चाने परीक्षेसाठी व मुलाखती उपस्थित राहायचं बघा मित्रांनो. परीक्षा आणि मुलाखत असं दोन्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. प्राप्त अर्जाची छाननी करून लेखी परीक्षे पात्र व उमेदवारांनी पाठवण्यात येईल बघा. प्राप्त अर्जाची छाननी करून लेखी परीक्षेचे पात्र उमेदवारांना पाठवण्यात येईल. मात्र उमेदवारांना 200 गुणाची लेखी परीक्षा पदानुषंगाने व सामान्य ज्ञानावर आधारित सोमवार 28/7/2025 रोजी ठीक तुम्हाला 11 ते 2 या वेळेत घेण्यात येईल. लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांनी 15 गुणाची तोंडी व 10 गुणाची प्रत्यक्षी त्याच दिवशी घेण्यात येईल मित्रांनो बघा. भरती होत असलेले 2 पदांमध्ये उपलब्धतेनुसार आरक्षण पूर्ण करण्यात येईल. सदरची भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर स्थगिती किंवा रद्द करण्याचे अधिकार संस्थेस किंवा निवड समिती राहतील व त्याबद्दल कोणतीही तक्रार करता येणार नाही. या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा दिले. तर बघा मित्रांनो एक चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आश्रमशाळेचं पद आहे मित्रांनो बघा. या ठिकाणी दिलेले उच्च माध्यमिक आश्रमशाळा विभाग. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला 15 तारखेच्या आतमध्ये मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट तुमचे पोस्टाने पाठवायचे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना या ठिकाणी तुम्हाला लेखी परीक्षेसाठी तुमचं जे हॉल तिकीट असेल मित्रांनो ते पाठवण्यात येईल मित्रांनो बघा. 200 मार्काची परीक्षा राहतील मित्रांनो आणि त्याच दिवशी मित्रांनो तुमच्यासाठी 15 गुणाची तोंडी व 10 गुणाची प्रत्यक्ष परीक्षासुद्धा राहतील मित्रांनो. एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जाऊन अप्लाय करा मित्रांनो. बघा नेक्स्ट जाहिरात हे मित्रांनो सिद्धार्थ शिक्षण संस्था आष्टूल तालुका पातूर जिल्हा अकोला. अकोल्याची मित्रांनो बघा अल्पसंख्याक दर्जाप्राप्त SP इंग्रजी विद्यालय आष्टूल तालुका पातूर जिल्हा अकोल्याची मित्रांनो बघा. या विद्यालयात 20% अशी अनुदानित शाळा आहे मित्रांनो बघा. 6 शिक्षकाचं पद आहे मित्रांनो. सामाजिक शास्त्र BA BEd आणि TET तुम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो बघा. हे 14चं पद आहे मित्रांनो. माध्यम मराठी 18 वर्षापेक्षा कमी नसावा. खुल्या वर्गासाठी जागा आहे मित्रांनो. नियुक्ती वर्ग बघा 8वा. वरील सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहेत बघा. वरील पदाकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी 21 जुलै 2025 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता SP इंग्रजी विद्यालय आष्टूर तालुका पातूर जिल्हा अकोला येथे तुम्हाला मूळ कागदपत्रासह उपस्थित राहायचं मित्रांनो. लक्षात असू द्या या ठिकाणी दिलेलं आहे बघा. 40% अनुदानित असे पात्रसुद्धा आहे मित्रांनो. शासनाने आता ज्या टप्प्याची घोषणा केली ती त्याच्यामध्ये पात्र आहे पण सध्या तिला समजून घ्यायचं मित्रांनो. 20% अशी अनुदानित शाळा आहे मित्रांनो. एक नक्कीच अपॉर्च्युनिटी चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच तुमच्या ठिकाणी अप्लाय करा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मित्रांनो महाराष्ट्रामधल्या जेवढ्या अनुदानित व अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा असेल मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी करेन मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईबर करून ठेवा. धन्यवाद.